नमस्कार स्वामी परिवार, श्री स्वामी समर्थ. तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या कुलदेवता आणि कुलस्वामिनीला एक विशेष स्थान असते. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीला आपली कुलस्वामिनी मानले तिची भक्ती आणि पूजा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की दर मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीची पूजा का करावी, तिचे महत्त्व काय आहे आणि श्रद्धेने पूजा केल्याने कोणते आध्यात्मिक लाभ मिळू शकतात. तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा करताना मनामध्ये श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावना असणे सर्वात महत्त्वाचे आहे. पहिलं, कुलस्वामिनी म्हणजे काय? कुलस्वामिनी म्हणजे आपल्या कुटुंबाची आराध्य देवी. प्रत्येक कुटुंबाची कुलदेवता आणि कुलस्वामिनी वेगवेगळी असू शकते. काहींची कुलस्वामिनी अंबाबाई असते, काहींची भवानी माता, काहींची रेणुका, तर काहींची महालक्ष्मी किंवा इतर देवी. आपल्या घराण्याची जी कुलस्वामिनी आहे तिचे स्मरण करणे आणि तिची भक्ती करणे ही आपल्या परंपरेचा एक भाग आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची कुलस्वामिनी कोण आहे हे माहीत नसेल तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून किंवा आपल्या मूल गावातील कुटुंबियांकडून माहिती घेणे चांगले. दुसरं, दर मंगळवारी पूजा का करावी? तर मंगळवार हा देवीचा उपासनेसाठी अनेक भक्तांकडून श्रद्धेने पाळला जाणारा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी सकाळी घरातील देवघर स्वच्छ करून कुलस्वामीचे पूजा करावी. जर तुमच्याकडे कुलस्वामिनीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करा, आणि जर मूर्ती आणि फोटोही नसेल तर स्वच्छ कलशाची स्थापना करून त्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीचे श्रद्धेने आवाहन करू शकता. कलशावर स्वच्छ वस्त्र, नारळ आणि आंब्याची पाने ठेवून फुले अर्पण करा. त्यानंतर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि देवीला नैवेद्य दाखवा. पूजा कशी करावी? सर्वप्रथम स्वतः स्वच्छ होऊन देवघर स्वच्छ करा. देवीसमोर दिवा प्रज्वलित करा. कुलस्वामिनीचे स्मरण करून मनापासून प्रार्थना करा. हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. शक्य असल्यास देवीला नैवेद्य दाखवा. त्यानंतर आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र, नामस्मरण किंवा स्तोत्र श्रद्धेने म्हणा. तुम्हाला मोठी पूजा करणे शक्य नसेल तरी चिंता करू नका. फक्त 2 मिनिटे शांत बसून आपल्या कुलस्वामिनीचे मनापासून स्मरण केले तरी भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा आहे. कुलस्वामिनीच्या पूजेचे महत्त्व काय? तर आपल्या परंपरेनुसार कुलदेवतेचे स्मरण केल्याने आपल्या कुटुंबाशी जोडलेली आध्यात्मिक परंपरा जपली जाते. घरातील सदस्यांमध्ये श्रद्धा, संस्कार आणि एकजूट वाढण्यास मदत होते. देवीच्या चरणी आपली चिंता, अडचणी आणि मनातील इच्छा सांगितल्याने मनाला आधार आणि सकारात्मकता मिळते. अनेक भक्तांना देवीच्या उपासनेमुळे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास मिळतो. पण एक नक्की लक्षात ठेवा, पूजा म्हणजे चमत्काराची हमी नाही. देवीवर श्रद्धा ठेवण्याबरोबरच आपल्या प्रयत्नांवरही विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तर कोणते लाभ मिळू शकतात? कुलस्वामिनीची श्रद्धेने पूजा केल्यामुळे मनाला शांतता मिळण्यास मदत होते. घरामध्ये सकारात्मकता आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. आपल्या कुटुंबाच्या धार्मिक परंपरेशी नाते मजबूत होते. मनामध्ये आत्मविश्वास आणि आशावादी विचार वाढण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचे, संकटाच्या काळात माझ्या देवीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे ही श्रद्धा मनाला आधार देते. तर मंडळी, तुमच्या घराची कुलस्वामिनी कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तिचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्ही दर मंगळवारी कुलस्वामिनीची पूजा करत असाल तर कमेंटमध्ये जय कुलस्वामिनी माता असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय कुलस्वामिनी माता. धन्यवाद.